तुम्हाला फक्त चहानीच ताकद मिळते का? मग तुम्ही आवळ्याचा ज्यूस घेतला, तुम्ही थोडंसं तुळशी आहे, गवती चहा आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, याचा काढा बनवला, त्यांनी पण सेम टेस्ट मिळते. थोडंसं ज्येष्ठमध त्यात टाकलं, खूप छान चव लागते. सकाळचा चहा खूप छान होतो. तुम्ही जर भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असाल तर वेगवेगळ्या धार्मिक क्षेत्रांमध्ये असे काढे दिले जातात. म्हणजे नरसोबाच्या वाडीला सुद्धा तुम्ही घेतलं तर तिकडे एक छान काढा मिळतो. मला वाटतं गगनगिरी महाराजांच्या इथे पण एक छान काढा मिळतो. तुम्ही तसे काढे आपल्या जेवणात, आपल्या आहारात आणायचा प्रयत्न करा. थोडंसं आध्यात्मिक अनुष्ठान पण येईल, आयुर्वेद पण तिथे मध्ये येईल, थोडंसं आरोग्य पण चांगलं होईल आणि आजारातून पण बाहेर याल. असे बदल कॉन्शियसली करत राहणं हे गरजेचं आहे. त्यामुळे सकाळी उठून आपण चहा सोडला पाहिजे. दुसरं, सकाळी उठून पोळ्या आणि चहा हे गृहिणीसाठी सोपं होतं, की सगळ्या एकदाच पोळ्या बनवल्या, सगळ्यांचे डबे डुबे झाले, नाश्ता पण झाला, त्यातच आटोपला. गृहिणीचा माइंडसेट इथे महत्वाचा आहे, की ॲज अ फिमेल जर माझी ही इच्छा आहे की माझं कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहायचं आहे, तर मला माझ्या कुटुंबाचा नाश्ता बनवताना सगळ्यांच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे.